आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। जुनी पेन्शन 26,000 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण प्रश्न। नागपूर खंडपीठाचा आदेशही प्रलंबित। पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची शिक्षक व कर्मचारी संघटनाची मागणी। 6 जुलै 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या आणि नंतर 100% अनुदानावर आलेल्या विनाअनुदानित शाळांतील हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। 11 जून 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित प्रकरणात सकारात्मक आदेश दिल्यानंतरही राज्य शासनाकडून त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने शिक्षक व कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कर्मचारी संघटनेच्या माहितीनुसार राज्यात सुमारे 26,000 कर्मचारी असे आहेत की ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झाली होती। त्यानंतर त्यांच्या शाळांना 100% अनुदान मिळाले। या कर्मचाऱ्यांचे GPF जनरल प्रोव्हिडंट फंड खाते सुरू करण्यात आले होते, मात्र 2014 मध्ये GPF कपात थांबवण्यात आली आणि त्यानंतर त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकला नाही। त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे आणि त्यांचे खातेसुद्धा चालू करावे अशी विनंती करण्यात आलेली आहे। या प्रकरणात 2021 ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने अनेक प्रकरणात कर्मचारी व शिक्षकांच्या बाजूने सकारात्मक निर्णय दिले। विविध याचिकांमध्ये मिळून जवळपास 197 अनुकूल आदेश झाल्याचा दावा कर्मचारी प्रतिनिधीकडून करण्यात येत आहे। मात्र ह्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना अद्याप जुन्या पेन्शनचा लाभ मिळालेला नाही। कर्मचारी प्रतिनिधीचे म्हणणे आहे की न्यायालयीन आदेश मिळाल्यानंतरही शासनाकडून पेन्शन लागू करण्यात आलेली नाही। यामागे 30 एप्रिल 2019 रोजी पूर्णपीठाने दिलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला जात असून तो विषय अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले जाते। त्यामुळे अनेक कर्मचारी वैयक्तिक याचिका दाखल करून मोठा आर्थिक खर्च करत असले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे। संघटनाच्या मते प्रत्येक कर्मचारी स्वतंत्रपणे न्यायालयात धाव घेण्याऐवजी शासनाने सर्व पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक समान धोरण जाहीर करून न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा हजारो कर्मचारी वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत राहतील। दरम्यान राज्यातील शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांनी या विषयात सक्रिय भूमिका घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे। सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न ठामपणे उपस्थित करून शालेय शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शासनाकडून स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेषतः 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त आणि नंतर 100% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय तातडीने घ्यावेत अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे। शिक्षक व कर्मचारी प्रतिनिधीचे म्हणणे आहे की न्यायालयीन आदेशाचा सन्मान राखत शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी, पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा। पावसाळी अधिवेशनात सरकार या विषयावर कोणती भूमिका घेते याकडे राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील।